हाय नमस्कार, कशा आहात? मी मुंबईला आली होती. कंटाळा होता. म्हटलं चला 2 दिवस थोडंसं जाऊन येऊया आपण. आपल्या घरची कामं नेहमीच असतात आपल्याला, त्यातून आपली भावंडांची. आता माझा परिवार मोठा आहे. मी 5 बहिणी 1 भाऊ. मी आज माझ्या बहिणीकडे गेली होती 2 नंबर. तिला भेटली, तिच्या मुलाचं नवीनच लग्न झालं होतं. म्हटलं चला बहिणीला पण भेटून येऊया. तिच्याकडे गेलो. छान वाटलं भेटून. सुनबाई पण छान आहेत, खूप छान आहेत. तिच्याकडूनच एक रेसिपी करून घेतली तुम्हाला दाखवण्यासाठी. ज्या मी तुम्हाला दाखवते प्रत्येकाला येतच असतात. असं नाही की तुम्हाला येत नाही म्हणून मी तुम्हाला दाखवते, की तुम्हाला करता येत नाही म्हणून तुम्ही माझ्या बघता, असं नाही. एक मीही माझं विरंगुळ्यासाठी कोणी माझ्याकडून माझ्या रेसिपी म्हणजे माझ्या पद्धतीच्या किंवा थोडंफार हेरफेर करून कोण बघत असेल तर आपल्याला आवडतं ना ते. त्यासाठी मी ते, आणि तिलाही बरं वाटतं. खूप मुलगी छान आहे मुलगी ती. तर असं केलेली आहे ही रेसिपी, बघा तो. आज हा वेगळा किचन दिसतो का तुम्हाला? आज मी दुसरीकडे रेसिपी बनवायला, मी नाही बनवणार आहे, मी आयतं खाणार आहे. आज आपल्याकडे बनणार आहे माझ्या सुनबाई. ही माझी सुनबाई अनुश्री. आज आपण ऐरोलीला आलेलो आहोत माझ्या 2 नंबर बहिणीकडे. आज ती मला जेवण घालणार आहे. पुलाव बनवते, पनीर पुलाव. यासाठी तिने हे आपले खडे मसाले आणि तेल 1 चमचा टाकलेलं आहे याच्यामध्ये, आणि पाणी उकळत ठेवलेलं आहे. आपला भात शिजवून घ्यायचा आहे ना आधी, त्यासाठी. ही माझी बहीण ऐरोलीवाली 2 नंबर बहीण, आमची माई. हाय. त्या पनीर पुलावसाठी तिने पनीरला हळद, मीठ आणि आपला जो साठवणीतला मसाला आहे ना तो लावून ठेवलेला आहे. 2 कांदे, मोठे टॅमॅटो कापून घेतलेले आहेत, आणि त्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता, आणि हे तांदूळ तिने 15 मिनिटं ते 20 मिनिटं भिजत ठेवलेले. स्वच्छ धुवून पाण्याला व्यवस्थित उकळ आलेली आहे आपल्या. त्याच्यामध्ये आमच्या आता सुनबाई टाकतायत बासमती तांदूळ आहे ना. हो, बासमती तांदूळ. हां, त्याला आपण शिजवून घेऊया थोडंसं. जास्त शिजवायचं नाही, तुम्हाला माहिती असेल. आता शक्यतो आपण सगळेच पुलाव वगैरे बनवतो. आता आपलं पाणी गाळून घेऊया. आपण भात काढून घेतले. 75% आपण भात शिजवून घेतलेला आहे. आता इकडे फोडणीची तयारी. इथे टोप ठेवलंय, त्याच्यामध्ये तेल ओतले. आधी तेलामध्ये आपण काजूच्या ज्या बिया आहेत त्या आपण आता फ्राय करून घेऊया. काजू काढून घेतले, आणि इथे आपण आलं, थोडंसं लसूण, पुदिना, कोथिंबीर थोडीशी, असं आपण वाटण थोडं बारीक करून घेतलेलं. तर काजू फ्राय झाले आपले. थोडंसं मनुका आपण तेलातून लगेच टाकायचे आणि लगेच काढून घ्यायचं. आता आपण हे जे पनीरला मसाले लावून घेतले त्यात आपण फ्राय करून घ्यायचं. आपण कांद्याच्या आधी थोडंसं 2 तेजपत्त्याचे हे टाकलेत आपण, आणि दालचिनी थोडीशी टाकली. काय, मी रेसिपी बनवते आणि ही करते, त्यामुळे ही मला सांगत नाही काय काय टाकायचं ते. मग मला म्हणून मागून बोलावं लागतं. त्यामुळे थोडंसं समजून घ्या. नवीन आहेत ना, सुना आहेत ना आपल्या, त्यांच्यावर समजून घ्यायचं आपण जरा चुका त्यांच्या. आता आपण हे कांदा परतून घेऊ. आपला कांदा व्यवस्थित ब्राऊन कलरचं झालेला आहे, छान परतवलेला आहे आपला कांदा. आणि त्याच्यामध्ये आता आपण जे आलं लसूण वगैरेची पेस्ट केली ते टाकून घ्यायचे. आपलं नाश्ता नवीन आहे, बोलत नाही जास्त, मी काय बोलते त्यावेळेस समजून घ्या. आता आपलं टॅमॅटो टाकायची वेळ आली. टॅमॅटो टाकून घेऊया. मस्त वास सुटलेला आहे. अनुश्री, छान वास सुटला आहे. त्याच्यामध्ये आपले टॅमॅटो लवकर शिजायला पाहिजे, मग थोडंसं आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत. आता आपण दही 2 चमचे टाकतोय.
तर आता बारीक गॅसवरती आपण हे करून घ्यायचं व्यवस्थित. दही पण आपलं शिजलं पाहिजे ना. त्याला परतून घेऊया व्यवस्थित. थोडीशी हळद याच्यामध्ये टाकूया. एक छोटा चमचा आपण किचन किंग टाकलं त्याच्यामध्ये. आपला साठवणीतला मसाला 1 चमचा. जसं आपल्याला तिखट पाहिजे ना तसं टाकत जातो मी. काय कोणाला तिखट लागतं, कोणाला कमी तिखट लागतं, तरी मी माझा अंदाजही सांगितलं मी तुम्हाला. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे सुहानाची व्हेज बिर्याणीचं पॅकेट येतो, त्याचा पण 1 चमचा असं तो मसाला टाकणार आहे. व्यवस्थित आपण बारीक गॅसवरती परतून घ्यायचं आहे. थोडंसं मॅगी मसाला टाकणार आहे. 1 पॅकेट आपण घेतलं, त्याच्यातला अर्धा थोडंसं आपण टाकूया. आपण परतून घेऊया. आपण त्याच्यामध्ये काजू टाकून घेऊया. काजू आणि मनुका आपण ज्या फ्राय केल्या होत्या त्या टाकून घेऊया. हा पनीर फ्राय केलेला आहे तो टाकून घेऊया. अलगद हाताने त्याला आपल्याला करून घेऊया. हलक्या हाताने हलवून घ्यायचं. कलर पण एवढं सुंदर आहे, वास तर खूपच छान आहे त्याचं. तर आपण हे जे मसाले घेतले ते आपलं टोप लागलं होतं, आपण पेस्ट केली, हे सगळे मसाले धुवून आपण थोडं 1 ग्लास पाणी आपण ह्याच्यात ओतणार आहे. म्हणजे खालून लागणार आहे आणि आपली ग्रेव्ही छान होईल. हलक्या हाताने परत हलवून घे. व्यवस्थित उकळ आलेली आहे. आता आपण हा भात जो शिजवून घेतलेला आहे 75. इकडे आमची जुगलबंदी चालू आहे. एकीला माहिती नाही काय बोलायला बिचारीला, तरी सुद्धा मला हेल्प करते ती माझ्या व्हिडिओसाठी. समजून घ्या. आणि माझी बहीण मध्ये बोलते असं कर मी तसं कर. आज आमच्या मला तर सुनबाईच्या हातचं माझ्या खायचंच आहे. व्यवस्थित पसरून झालेलं आहे. आता वरून आपण जो फ्राय केलेला कांदा आहे, हा करून ठेवलेला होता कांदा, म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही. हे आपण आधीच माझ्या बहिणीने करून ठेवलेलं आहे कांदा फ्राय. शॉर्टकटमध्ये असं सगळं काम आमचं. फटाफट माणूस आला तर उपाशी जाणार नाही आमच्याकडे. तयारी असते चालू, आपण करायचं बस आई. आता कांदा टाकलाय तिन्ही वरून, नाही तर कोथिंबीर टाकते ती. आपलं हे सगळं टाकून झाले. वरून आपण 1 छोटा चमचा आपण तूप टाकणार आहोत. आणि तुमच्या इथं केसर असेल तर वरती टाका. आता वरून झाकण ठेवून घे. आता आपण हे सगळं टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित छानपैकी. त्याच्यामध्ये झाकण ठेवलं आहे आपण कमीत कमी 5 मिनिटासाठी असं ठेवणार आहोत. आपली पनीर बिर्याणी तयार झालेली आहे. करून बघा. अशी हसत खेळत बिर्याणी बनवा, खूप छान होते, खूप मस्त होते. आता आपलं पनीर बिर्याणी